स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाठीमागील 10 वर्षामध्ये ज्या योजना सुरू झालेल्या आहेत महत्त्वाच्या व त्याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। म्हणजे येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार। पहिला प्रश्न पहा, केंद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये लघु उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? प्रधानमंत्री मुद्रा योजना। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 15 वर्षावरील लोकांना साक्षर करण्यासाठी 2022 ते 23 या आर्थिक वर्षात कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे? न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम या योजनेची सुरुवात केली आहे। पुढचा प्रश्न, समाजातील दुर्बल परिवारांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने जून 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? म्हणजे दुर्बल परिवारांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले विचारलेले। याचं उत्तर राहणार आहे प्रधानमंत्री आवास योजना। पुढचा प्रश्न, ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी अल्पभूधारक ग्रामीण महिलांना बचत गटांशी जोडण्यासाठी कोणते अभियान सुरू केले? कोणते अभियान सुरू केले? संगठन से समृद्धी हे अभियान सुरू केले। पुढचा प्रश्न, भारताला डिजिटली सक्षम बनवण्यासाठी सरकारने 2015 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू झाला? 2015 मध्ये डिजिटल इंडिया हा कार्यक्रम सुरू झाला। पुढचा प्रश्न, भारतातील शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? 2023 मध्ये आउट योजना ही सुरू केली आहे। पुढचा प्रश्न, दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी केंद्र सरकारने मे 2016 मध्ये ही योजना सुरू केली किंवा टिंब योजना सुरू केली। दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वल योजना सुरू केली। सन 2023 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत कर्नाटकातील मसूरची आणि हंपी दोन ठिकाणांच्या विकासासाठी कशाची निवड केली आहे? ह्या दोन ठिकाणासाठी स्वदेश दर्शन 2.0 ही योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न, नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्याची आहे? नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे। खादी आणि ग्रामोद्योग आयोग 2023 मध्ये मानवावरील हत्तीचे हल्ले कमी करण्यासाठी मधमाशांचा वापर करणारा कोणता कार्यक्रम सुरू झाला आहे? 2023 मध्ये प्रश्नाची लेवल समजून घ्या। 2023 मध्ये मानवावरील हत्तींचे हल्ले कमी करण्यासाठी मधमाशांचा वापर करणारा कोणता कार्यक्रम सुरू झाला आहे? प्रोजेक्ट डी हा पुढचा प्रश्न, शक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? शक्ती योजना ही कर्नाटक या राज्याने सुरू केली। 2023 मध्ये आणि सिरिया मधील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते अभियान सुरू केले आहे? ऑपरेशन दोस्त। पुढचा प्रश्न, गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे? गृहलक्ष्मी योजना ही कर्नाटक या राज्याची आहे। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ते 23 मध्ये ईशान्येकडील क्षेत्रांच्या विकासासाठी कोणती योजना जाहीर केली? कोणती योजना जाहीर केली? PM। पुढचा प्रश्न, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन करुणा। प्रश्नाची लेवल समजून घ्या। चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? ते ऑपरेशन करुणा। पुढचा प्रश्न, भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी बँक खाते उघडण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2014 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? प्रत्येक नागरिकांसाठी बँक खाते उघडण्याच्या उद्दिष्टाने 2014 ला प्रधानमंत्री जनधन योजना। पुढचा प्रश्न, भारतात व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मेगा पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये 7 राज्यांमध्ये कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?
PM मित्रा योजना ही केंद्र सरकारने 2023 मध्ये 7 राज्यांमध्ये योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. पुढचा प्रश्न, रयत बंधू योजना कोणत्या राज्याने सुरू केली? रयत बंधू योजना ही तेलंगणा या राज्याने सुरू केली. पुढचा प्रश्न, भारतातील MSME उद्योगांना जागतिक स्पर्धात्मकतेचा रोडमॅप प्रदान करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने 2023 मध्ये कोणत्या योजनेला सुरुवात केली? MSME प्रतिस्पर्धा योजना. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये जागतिक पर्यावरण दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी रामसर स्थळांच्या संरक्षणासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. अमृत धरोहर योजना. पुढचा प्रश्न, भारतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? PM परिणाम योजना. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने मे 2015 मध्ये 60 वर्षांनंतर सर्व भारतीयांना मासिक पेन्शनची हमी देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? अटल पेन्शन योजना. पुढचा प्रश्न, सर्व शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये कोणती योजना सुरू केली? सर्व शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी PM ई-विद्या योजना ही योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, सरकारने जानेवारी 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. ह्या ठिकाणी समजून घ्या. प्रश्न असा येईल, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू केली? तर याचं उत्तर सांगायचं 2015 जानेवारी. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन कावेरी. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली? महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर ती केली आहे महिलांना सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. पुढचा प्रश्न, कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक नागरिकाला रेशन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 रोजी कोणती योजना सुरू केली? तर ही योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक नागरिकांना रेशनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, कोरोना महामारीनंतर अनाथ मुलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने मे 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली? PM केअर फॉर चिल्ड्रन स्कीम. मध्यान्ह आहार योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तमिळनाडू या राज्याने. रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने सन 2023 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम. 2023 मध्ये जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मिष्टी योजना. पुढचा प्रश्न, केंद्र सरकार भारतातील उघड्यावर शौचाची समस्या संपवण्यासाठी 2 ऑक्टोबर 2014 रोजी कोणती मोहीम सुरू केली? स्वच्छ भारत अभियान. पुढचा प्रश्न, नारी को नमन योजना कोणत्या राज्याची आहे? हिमाचल प्रदेश. नारी को नमन योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याची आहे. पुढचा प्रश्न, शाळांचा विकास व दर्जा वाढविण्यासाठी केंद्र शासनाने 2022 मध्ये कोणती योजना सुरू केली किंवा झाली? PM श्री स्कूल योजना. पुढचा प्रश्न, हर घर गंगा जल योजना कोणत्या राज्याने सुरू केली? हर घर गंगा जल ही योजना बिहार या राज्याने सुरू केली. पुढचा प्रश्न, जून 2022 मध्ये केंद्र सरकारने सशस्त्र दलात तरुणांची भरती करण्यासाठी कोणती योजना सुरू झाली? अग्निपथ भरती योजना. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ही केली ओडिशा या राज्याने मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना सुरू केली.
सीवर आणि सेप्टिक टँक साफ करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 मध्ये कोणत्या योजनेची सुरुवात केली? नमस्ते. पुढचा प्रश्न, केंद्र सरकार पर्यावरण संरक्षण आणि गुरांच्या शेणाच्या व्यवस्थापनासाठी 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली? गोबरधान योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2023 मध्ये जलाशयाच्या संवर्धनासाठी कोणते अभियान सुरू केले? जल जन अभियान. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला? गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने व्हायब्रंट विलेज प्रोग्राम हा कार्यक्रम सुरू केला. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2022 मध्ये 1000 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण रेल्वे मंत्रालयाने कोणत्या योजनेला सुरुवात केली? अमृत भारत स्टेशन योजना. पुढचा प्रश्न, भारतातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2015 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली? सुकन्या समृद्धी बचत योजना. हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा आहे 2023 मध्ये. याचं उत्तर कमेंट्स करायची. भेटू पुढच्या अशाच प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.